गुड मॉर्निंग मित्रांनो. आज तारीख आहे 9/12/2025. तारीख पण बघून घ्या. आणि टाइम वाजला आहे 8:10. मग तर मी आता CNG पंपवर आहे आणि किलोमीटर 0 करू. आधी CNG तर आता लाईनवरच आहे, लाईनमध्ये आहे. 2-3 गाड्या समोर. मग हे CNG भरून झालं की मग डिव्हाइस वगैरे ऑन करू आणि आजची अर्निंग काय होईल आणि कुठं कुठं जाणार आहे सगळं ह्या व्हिडिओमध्ये पुढं दाखवणार आहे. तर व्हिडिओ पुढे बघत राहा. आपली झाली आहे पहिली राईड कंप्लीट. मी आलो आहे आता कुठं माहिती आहे का, खराडीला. तर आज रेट लई लो चालू आहे, लई कमी द्यायला लागले. आणि ओला आणि उबर दोन्ही. आता मी उबरचं घेऊन आलो आहे. 21 किलोमीटरला 332 रुपये दिलेला आहे. तर हे ऑनलाईन पेमेंट होता. तर ड्रॉप तर केलेला आहे. आता एक वाजली होती ओलामध्ये 713 रुपये. आता कुठली होती काय माहीत नाही, नाव वेगळंच दाखवत होता. तर ते काय एक्सेप्ट करायला गेलो पण काय एक्सेप्ट झाली नाही आहे. तर आता हे गेरा बंगलोचे इथे थांबलो आहे खराडीला. तर आता इथून बघू कुठली राईड येते, देतो अपडेट. आपली सेकंड राईड कंप्लीट झालेली आहे आणि ही राईड होती खराडीवरून राजीव गांधी उद्यान कात्रजला ड्रॉप झालेला आहे. आणि ह्या राईडचे ही राईड होती रॅपिडोमध्ये. 20 किलोमीटरची राईड होती. 1 तास लागले, 1 तास 2 मिनटं लागले. पण ह्या राईडमध्ये कस्टमरकडून त्यांनी 297 रुपयेच घेतले आणि आपल्याला दिलेलं आहे 380 रुपये. म्हणजे 80 ते 85 रुपये आपल्याला त्या रॅपिडोनी खिशातनं दिलेला आहे. आता रॅपिडो मी एखादी राईड करतो बरं का दिवसातनं, पण जे काय राईड करतो त्या राईडला ते तसंच करतं. 70-80 रुपये त्याच्या खिशातनंच देत आहे. पण त्याचं काय आहे, कस्टमर वाढवायचा प्लॅन चालू आहे. आणि ओला आणि उबर कसं कस्टमरला डिस्काउंट देत नाही आहे. त्याच्यामुळं मी काल संध्याकाळी बघितलं की संध्याकाळी मी काहीतरी 8:30 वाजता काहीतरी बावधानमध्ये होतो. एक अर्धा पाऊण तास तर ओला आणि उबर एक सुद्धा वाजली नाही. रॅपिडो कमीत कमी 10 ते 15 राईड वाढले असेल. त्याच्यामुळं ते रेट कमी आहे, त्याच्यामुळं पूर्ण कस्टमर नाही का रॅपिडोकडे गेलेले आहेत. तर आता काय करावं, आता ते रॅपिडो आपली चुकी आहे. पहिलं रॅपिडोला आपण एवढं काय म्हणते त्याला सपोर्ट केला, आता आपली वाट लावायला लागला तो. तर ठीक आहे, आता इथं राजीव गांधी उद्यानच्या इथं आहे कात्रजला. आता नेक्स्ट राईड आली की देतो अपडेट. ह्या सोसायटीला मी पिकअप करायला आलो आहे. कस्टमर काय कॉल उचलायला तयार नाही आहे आणि येत पण नाही आहे. आता 5 ते 8 मिनटं झाले. आता ह्या राईडला आपल्याला कॅन्सल करावं लागणार नाही, कारण कोरेगाव पार्कची राईड होती. तर आता काय फोन उचलत नाही, आता राईड कॅन्सल करू. याचे आपल्याला काहीच भेटणार नाही 100%, कारण ही आतमधली बुकिंग आतमध्ये हे टाकलेलं आहे लोकेशन. तर काय ओलाला काय बोलावं तेच कळत नाही. आज ना नुसतं 100-100ची राईड मारावं लागते, कारण बुकिंगच भेटत नाही आहे. आज काम स्लो आहे वाटतं. तुम्हाला मी लास्ट अपडेट दिलं होतं बघा. मी कात्रजला होतो. कात्रजवरून शिवाजीनगर वाकडेवाडी बस स्टॉपला आलो. ते 11 किलोमीटरला 247 रुपये भेटले. मग त्याच्यानंतर अर्धा तासानंतर परत मी इरंडवणीला गेलो. त्याचे 4 किलोमीटरचे 136 रुपये भेटले. मग इरंडवणीवरून परत शिवाजीनगरला आलोय. त्याचे 4 किलोमीटरचे 120 रुपये. तर आतापर्यंत आपली अर्निंग उबरमध्ये 590, ओलामध्ये 247 आणि रॅपिडोमध्ये 380, म्हणजे 1200 वगैरे अर्निंग झालेली. टाईम झाला आहे 2 वाजलेला आहे. तर आत्ता 1200 झाले. आज काय खरं नाही आहे. तर ठीक आहे, प्रयत्न करू जेवढं होईल तेवढं, कारण त्याच्यामुळं 100-100चे पण सोडत नाही.
तर बघूया आता पुढे काय होईल. आज काम खूपच स्लो आहे. मी होतो कुठे कोरेगाव पार्कला, ड्रॉप झालं. त्याच्यानंतर 2 तासानंतर आत्ता मी पोचलो आहे वाकडला. तर आता वाकडला आलोय ओला घेऊन, प्राईममध्ये होती. पण 22 किलोमीटर जेव्हा राईड आली तेव्हा 22 किलोमीटर दाखवलं होतं मला, आणि त्याच्यानंतर जेव्हा ट्रिप स्टार्ट केली तर 25 किलोमीटर दाखवायला लागला. आणि आता ड्रॉप झाला आहे, पैसे तर तेवढंच दिलंय त्यांनी, पण त्याच्यात जे मला 22 किलोमीटर दाखवत होता तेवढंच ते ॲपमध्ये पण दाखवत आहे. आणि जे 2-3 किलोमीटर जे वरचे वाढलेले आहेत ते काय काउंटच केलं नाही त्या ओलानी. तर ते ओलाचं डिव्हाइसमध्ये लईच प्रॉब्लेम आहे, कारण मागं पण खूप वेळ झालेला आहे असं. तर आता इथं बघूया आता, कारण आज तर खूपच स्लो काम आहे. बघू, इथून जर एखादी राईड सिटीमधली पडली तर ॲक्सेप्ट करू, नाहीतर मग आपल्या घरच्या साईडची बघू, कारण कंटाळलोय. 2-2 तास, 1-1 तास एका जागेवर थांबावं लागते आज. तर बघूया आता, एखादी राईड बघू, नाहीतर मग डायरेक्ट आपलं घरच्या साईडची बघू. मित्रांनो, मी पोचलो आहे आता शिवाजीनगरला. लास्ट तुम्हाला अपडेट दिली होती वाकडला आहे म्हणून. वाकडवरून मी आलो होतो गोखलेनगरला. ते काय 14 किलोमीटरचे 306 रुपये दिले. 40 मिनटं टाईम लागलं होतं. मग त्याच्यानंतर मला 5 मिनटं थांबल्यावर मग वानवडीची पडली. ते 11 किलोमीटरची राईड होती, 362 रुपये भेटलेले आहे. आणि आता वानवडीवरून परत ह्याला आलोय काय, शिवाजीनगरला. तर शिवाजीनगरचे मला, वानवडीवरून शिवाजीनगरचे मला भेटले 246 रुपये. तर हे डिस्टन्स होता 9.5 किलोमीटर. तर आता नेक्स्ट राईडसाठी वाट बघू, नेक्स्ट राईड आली की देतो अपडेट. जस्ट एक छोटीशी राईड कंप्लीट केलेली आहे. ह्या राईडचे मला बघा 1.3 किलोमीटरला 180 रुपये दिले. म्हणजे काय 100 रुपये, 200, 180 रुपये डायरेक्ट दिलेला आहे. तर ठीक आहे आता, कारण घरच्या साईडची आता एअरपोर्ट आली होती. एअरपोर्ट काही ॲक्सेप्टच झाली नाही. तर आता काय वाजते, पण इकडे तिकडचे वाजायला लागलेत. तर बघू आता, PCMC कुठली पण पडली ना मग ॲक्सेप्ट करून निघू. मित्रांनो, आपण पोचलोय आता पुणे एअरपोर्टला. आता ड्रॉप झालाय आणि ही राईड होती आपलं गोखलेनगरवरून पुणे एअरपोर्ट. या राईडचं तर अर्निंग जबरदस्त दिलेलं आहे. किती दिले माहिती आहे का? 13.3 किलोमीटरला आहे बघा. 13.3 किलोमीटरला 483 रुपये दिले. आणि ॲक्च्युली यांनी काहीतरी 67 रुपये कशाचं कापले काय माहीत नाही. मला वाटतं एखादं कॅन्सलेशन वगैरे चार्ज असणार आहे. तर ही राईडचं तर चांगलं भेटलं आहे बघा. पुणे एअरपोर्टला आहे मी. आता ड्रॉप झाला आहे, तर आता काय डायरेक्ट घरी जाऊ. आता आधी बाहेर पडतो, मग त्याच्यानंतर तुम्हाला अर्निंग किती झाली टोटल मग देतो अपडेट. मित्रांनो, आपलं झालंय दिवसाचं एंड. तर आजची अर्निंग दाखवतो तुम्हाला. ओलामध्ये बघा 2247 प्लस करतो, कॅल्क्युलेशन करून दाखवतो तुम्हाला. 2247 प्लस रॅपिडोमध्ये 380 आहे बघा. 380 रॅपिडोमध्ये प्लस उबरमध्ये आहे बघा 797. 797 टोटल होतात आपले 3424 रुपये. ह्याच्यात मायनस करायचं आहे आपल्याला 67 रुपये. तर आजची अर्निंग बघा 3357. आज ना एवढं वाटत नव्हतं की एवढं अर्निंग होईल, कारण टाईम पण बघा 10:30 म्हणजे 10:38 झालेले आहेत. अजून मला अर्धा तास लागणार आहे घरी जायला. तर एवढं करण्यासाठी आपली रनिंग झाली बघा 175, म्हणजे इथून 10 किलोमीटर 185 किलोमीटर रनिंग झाली आपली गाडी. तर ठीक आहे, मग व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. आणि मग उद्या भेटू नेक्स्ट व्हिडिओ. उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण.